नमस्कार, मी शिल्पा. आपली माणसं यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय इतका जवळचा आहे, तो तसा आवडीचा देखील आहे. कारण आपण आपल्या लहानपणी खूप खेळलोय, बागडलोय, मातीत खेळलोय, उन्हातान्हात देखील खेळलोय. पण आजचं चित्र आजूबाजूला खूप काही वेगळंच दिसतंय. आजची मुलं अगदी उन्हाच्या टॅनिंगला सुद्धा घाबरतायत आणि जास्तीत जास्त वेळ त्यांचा मोबाईलवर जातो. क्लासेस, ट्युशन यामध्ये त्यांचा खूप सारा वेळ जातो. तर असं असं वाटतंय, की यांचं बालपण कुठं हरवतंय का? का पालकांचं काही चुकतंय? तर याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत स्मिता शहा मॅम आहेत आणि तर त्या सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट आणि याच विषयावरती त्या खूप काम पालकांसोबत खूप काम करत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, की लहान मुलांना वातावरण कसं तयार करायचं, अजून चांगल्या पद्धतीने वातावरण कसं तयार चांगलं करायचं, तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. आज तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. तर मॅम, माझा पहिला प्रश्न असा असेल, की आपण इथपासून सुरुवात करूयात, की आजच्या मुलांचं बालपण हरवतंय का आणि कशा पद्धतीने बालपण हरवतंय असं वाटतंय का? हो, आजच्या मुलांचं बालपण नक्कीच हरवतंय काही प्रमाणात. कारण आपल्या वेळेस जे आपण खेळत होतो किंवा मैदानी खेळ खेळायचो, बाहेर मुलांसोबत खेळायचो, मित्र भरपूर होते. पण आत्ताच्या मुलांचं ते बालपण जे आहे खेळण्याचं स्पेशली, ते मी म्हणेन की ते थोडंसं मोबाईलमध्ये हरवतंय. हो हो. कारण मुलं आजकाल ग्राउंडवर खेळायला जात नाहीत. मित्रांबरोबर कम्युनिकेशन हो. कमी आहे. आणि मग तिथं कुठेतरी मोबाईल एक ऍडिक्शन म्हणून मुलांकडे सुरुवात झालेली हो, आहे त्याची. हो. म्हणून थोडंसं बालपण हरवतंय. तर याच्यासाठी पॅरेंट्सने थोडंसं मुलांच्या बाबतीत सजग राहून ऍक्च्युली कंपॅरिझन नाहीये. जर आपल्या वेळेस आपल्या मोबाईल असता तर आपण पण हो, थोडाफार आपण पण तो हो हो पाहिलाच असता. हो. आणि आपल्या वेळेस नव्हता म्हणून नव्हता. आपण हा थोडं म्हणतोय की आपल्या वेळेस असं आणि हा आता असं. हा. ऍक्च्युली तसं नाही. पण जे ग्राउंडवर खेळणं असू दे, मुलांमध्ये मिक्स असू दे, म्हणजे जे सोशलायझेशन हम्म हम्म लहानपणापासून मुलांचं व्हायला पाहिजे, हम्म. तर ते थोडंसं कुठं तरी कमी होत चाललेलं आहे. मुलं काही चुका करू नयेत किंवा ते कुठेतरी त्यांना इजा होऊ नये म्हणून आपण एक प्रकारे त्यांच्याकडेने भिंत करतो, म्हणजे एक वलयच तयार केलेलं असतं. तर इथे पालकांचा असा काही हेतू नसतो, की अं, की माझा मुलगा काही यातून शिकू नये वगैरे. त्यांची शिकण्याचीच इच्छा असते. पण याचा परिणाम काही मुलांच्या जडणघडणीवरती होतो का? हा, नक्कीच होतं. मुलांनी शिकू नये म्हणून असं नाही, तर एक ओव्हर प्रोटेक्शन जे म्हणतो असं, हा. की तो पडू नये, त्याला काही हम्म लागू नये. हम्म म्हणून मुलांना आपण खूप ओव्हर प्रोटेक्ट करत जातात. कधी हम्म. कधी काही पालक, काही सगळेच काही पालक तसे हो, सगळे नसतात, नसतात. पण काही पालकांचं असं होतं की खूप पॉझिटिव्ह असतात. आता काय झालं, एक मुलगा आणि एक मुलगी हो किंवा एकच हो. मूल, मग सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या मुलावरच. मुलांवर. मग त्याला काही होऊ नये म्हणून ते जास्त लक्ष देणं पालकांचं होऊ शकतं. आणि त्यावेळेस असं होतं की मुलांची मग जी ग्रोथ असते, तर तिथे कुठेतरी हळूहळू आळा बसायला लागतो. म्हणजे आपण अरे इथे हात लावू नको, इथे चढू नको, हे करू नको, असं जेव्हा आपण मुलांना म्हणतो, तर त्यावेळेस हळूहळू त्या गोष्टींबद्दलची भीती मुलांच्या मनात बसत जाते. आणि त्याचा परिणाम पुढे जाऊन कुठेतरी त्या मुलांवर होतो. म्हणजे की मुलाला डिपेंडन्सी यायला लागते, की पॅरेंट्स असल्याशिवाय कुठली गोष्ट करायची नाही, किंवा मी हे केलं तर काय होईल का, ही भीती मुलांच्या मनात घर करत जाते. आणि म्हणून मुलांना थोडंसं आपण सपोर्टिव्ह राहायचंय, आपण मागून बघायचंय, पण मुलांना जवळपास सगळं करू दे. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की मुलांच्या ह्याच्यात अगदी कोमट असलेल्या स्त्रीला सुद्धा त्यांनी हात लावून हो पाहू दे. हो. मुलांना बटन चालू बंद करून बघू देत, की त्याचे ओके. हा, परिणाम काय होतात. आपण सारखं म्हणत असतो, की की अरे इथं हात हात लावू लावू नको, नको, तिथे तिथे हात लावू लावू नको. नको, तसं नाही व्हायला पाहिजे. मूल त्याच्यातूनच शिकत असतं. का हा तर लहान असताना मुलांचं ब्रेन पूर्ण रिकामं हा. असतं आणि ते खूप क्युरियस असतं. हे केलं तर काय होतं, काय ते होईल? केलं तर काय होतं. हा. आणि त्यावेळेस ते जे शिकेल हम्म. त्याचे परिणाम त्याच्या पुढच्या आयुष्यावर खूप होत असतात. त्यामुळे मुलांना खूप ओव्हर प्रोटेक्ट न करता त्याला काय आपण म्हणतो ना, धडपडत शिकू दे, धडपडत शिकू दे. ते हा. पण खूप छान होईल. मुलांसोबत सतत पॅरेंट्स असावेत आणि ते असले पाहिजेत का? आणि ते एका विशिष्ट वयापर्यंत, म्हणजे किती वयापर्यंत असावेत?
मुलांसोबत पॅरेंट्स असणं हे वयानुसार बदलत जातं. म्हणजे छोटं मूल आहे जे 0 पासून 3 वर्षापर्यंत असतं, त्यावेळेस पॅरेंट्सनी सोबत असणं गरजेचं असतं. का तर ते छोटं असतं. त्याला सपोर्ट ची गरज असते. म्हणजे पॅरेंट्सच्या जवळ राहणं, त्यांची ऊब, त्यांची माया, ओके. ते मुलांना एक सपोर्ट असतो मुलांना आणि ते त्यांच्या काय म्हणतात आपण कुशीतच ते मोठे होत असतात. मग मूल 3 वर्षाचं झाल्यानंतर हळूहळू त्याला सोशलायझेशन होण्यासाठी थोडंसं बाहेर सोडणं, जसं की आपण शाळेत घालतो. शाळेत घालणं, आजूबाजूच्या जणांबरोबर बोलणं, म्हणजे शेजाऱ्यांबरोबर वगैरे थोडंसं मिक्स होणं. मग त्यावेळेस आपण मुलांना थोडंसं सोडायला पाहिजे. आणि 3 ते 7 वर्षापर्यंत म्हणजे 7च्या नंतर मुलांना मित्र करणं, काही गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असणं. त्यावेळेस म्हणजे आपण लहानपणी थोडं सोडलं तर तिथून पुढे मुलांना स्टेज डेअरिंग येणं वगैरे किंवा मित्रांमध्ये मिक्स होणं हे थोडंसं जमायला लागतं. आणि 7च्या नंतर 12 वर्षापर्यंत जेव्हा आपण मुलांना मी सोबत आहे, तू करत राहा, असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याची डेव्हलपमेंट छान होत असते. पण 12 वर्षांनंतर मुलांना सतत पॅरेंट्सनी सोबत होणं आवडत नसतं. का तर त्यांचं टीनेजला सुरुवात झालेली असते. त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी तयार होत असते त्यावेळेस. आणि ते करत असताना सतत कुणीतरी सल्ले देणं हे त्यांना योग्य वाटत नसतं. म्हणजे आपण पाहतो की 12 वर्ष पासून 16 वर्षापर्यंत पॅरेंट्स आणि मुलांचं जरा पटणं कमी होत जातं. आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो की अरे ते मला काहीच सांगत नाहीये, तो माझं ऐकतच नाहीये. पण त्यावेळेस त्याची स्वतःची जी डेव्हलपमेंट चालू होत असते त्यावेळेस तो कन्फ्युजन स्टेटमध्ये पण असतो आणि स्वतःची आयडेंटिटी तयार होत असते, स्वतःचे विचार तयार होत असतात आणि त्यातून तो मोठा होत असतो. मग त्यावेळेस पॅरेंट्स त्याला फक्त एक मार्गदर्शक आणि एक सपोर्टिव्ह सोर्स म्हणून हवे असतात. त्यामुळं लहानपणापासून मोठे होईपर्यंत मुलांना अशा टप्प्यामध्ये पॅरेंट्सची गरज असते. आता मोबाईल हा एक मोठा इश्यूच तयार झालेला आहे आपल्यासाठी. आणि मग आत्ताच्या काळामध्ये मोबाईल तर खूपच गरजेचा आहे. मोबाईल पासून सुटका कशी केली पाहिजे? आत्ताच्या काळात मोबाईल गरजेचा आहे, पण तो कधीपासून गरजेचा आहे हे पण पाहिलं पाहिजे. अगदी छोट्या बाळाला मोबाईल नाही ना गरजेचा, नाहीये. किंवा म्हणजे 8वी पर्यंत वगैरे. तसं आमच्या मते की 8वी पर्यंत वगैरे पण मोबाईल फारसा गरजेचा नाहीये. अगदी तुमचे प्रोजेक्ट वगैरे आले तरी तो हार्डली 1-1.5 तास तुम्ही युज करू शकता. पण छोट्या मुलांना तर अजिबातच मोबाईल देऊ नये. असं कारण आत्ताच्या माता लहान मुलांना घास भरवताना, जेवण करताना मोबाईल ठेवतात. पूर्वीच्या आई आपल्या नाही का अंगाई गीत गायच्या आणि तेच आपल्याला माहिती होतं. पण मोबाईल आल्यापासून खूप चित्रच वेगळं झालं. म्हणजे मूल एकीकडे मोबाईल मध्ये बघत असतं आणि आई एकीकडे खात असते. म्हणजे अन्नाबरोबरच त्याचं जे बॉन्डिंग आहे ते पण कळत नाही की आपण काय खातोय आणि किती खातोय. असं खूप वेळेला होत असतं. म्हणजे आई जेवढं दिल तेवढं खाईल, मग आपलं पोट भरलंय का नाही असं. म्हणजे आणि लहान असताना आपण आईच्या अंगाईतून तुम्ही जे म्हणता की चिव काऊची ओळख, एन्व्हायरमेंटची ओळख, म्हणजे नेचरची ओळख, ह्या झाडावर कावळा आहे तो बघ, तो पक्षी बघ, हे सगळं कुठेतरी ऑलमोस्ट बंद होत चाललेलं आहे. त्यामुळे मोबाईल लहान मुलांना तरी देऊच नये. आणि त्याच्या रेजचा इफेक्ट पण आता आपण बघतो. पण आता मोबाईल प्रत्येक गोष्टीसाठीच आपल्याला लागतोय, पण काय करायला पाहिजे? लागतोय म्हणजे आपण काय करतो आता की एखादी गोष्ट पाहायची आहे तर आपण लगेच मोबाईल उघडतो आणि तिथे आपण चेक करतो. मग तिथे आपण आपल्या ब्रेनचा वापर किती करतो लहान असताना? का तर तिथे रेडीमेड आपल्याला सगळं मिळतंय, तर मग आपली तिथे क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमीच होते. पुढे जाऊन गरज नाही, सगळं रेडीमेड तर मग आपण विचार का करायचा? मग जर तुम्ही विचार केला नाही तर तुमचं स्किल कसं डेव्हलप होणार? तर मोबाईल घ्यावा, पण त्याला एक लिमिट, एक काय म्हणतात टाइम लिमिट असावं किंवा एक थोडासा वेळ किती लागणार आहे तेवढ्या वेळेस तो मोबाईल पाहावा. आणि त्या व्यतिरिक्त मोबाईल व्यतिरिक्त पण खूप गोष्टी करण्यासारख्या असतात. त्या तुम्ही मुलांकडून डेव्हलप करून घ्यायला पाहिजे. जसं की आपण म्हणतो ड्रॉइंग आहे, म्युझिक आहे. म्युझिक फक्त लहानपणी गाणी ऐकून, तिथून पुढे म्युझिकची कॉन्टॅक्टच खूप कमी होते. पण म्युझिक ही अशी गोष्ट आहे की जिथे आपली ब्रेन डेव्हलपमेंट पण होत असते, जिथे रिलॅक्सेशन होतं, जिथे तुमचं स्ट्रेस रिलीफ होतं म्युझिकमुळे.
पण ते हळूहळू कुठेतरी बंद होत जातं जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात. हम्म. लहानपणी तेवढंच ऐकतात हा हा असं. आणि मोबाईल घेत असताना पण प्रोजेक्ट करायचंय, मग त्याच्यातून चित्र बघून काढणार. हो 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 एखादं चित्र काढायचंय, तुम्हाला विषय दिलेला आहे हो. चित्राचा आणि ते तुम्हाला काढायचं, तर मुलं काय करणार, मोबाईल मध्ये बघणार, त्या आयडिया घेणार आणि त्या इथे इम्प्लिमेंट करणार. हा मग बरोबर तिथे आहे. तुमची क्रिएटिव्हिटी कुठेतरी स्टॉप होऊन संपते. जाते, हा संपते. हा ते होऊ नये म्हणून एका प्रमाणातच मोबाईलचा वापर करा. आणि मोबाईलमुळे घरामध्ये पण कम्युनिकेशन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. म्हणजे पॅरेंट्स हो सुद्धा इव्हन मोबाईलमध्ये असतात. असतात. तर मूल जेव्हा पळत पळत येतं आणि आईला काहीतरी सांगू हा लागतं, तिचा एखादा कॉल चाललेला असतो किंवा ती काहीतरी बघत असते आणि ते सांगतं पण त्याच्या लक्षात येतं की आईचं लक्ष नाहीये हो आणि होतं ते तसे, बट नॅचरल, म्हणजे हम्म. नॅचरल हे आहे ते. तर त्याचं नाही ऐकलं की मग हळूहळू तो बोलायचा कमी होत जातं आणि मग तो पण एकीकडे मोबाईल घेऊन बसतो, पॅरेंट्स एकीकडे मोबाईल घेऊन बसतात. हा म्हणजे बरोबर कम्युनिकेशन आहे. खूप कमी होत कमी जातं आणि होत तिथे चाललंय. कुठेतरी दुरावा येत चाललेला आहे. मग तिथे तुमचे जे इमोशन्स आहेत मुलांचे, किंवा मग ते इमोशनली पण मुलं थोडे प्रॅक्टिकल बनत चाललेले आहेत. ते हा इमोशन्स राहत नाहीत मुलांचे. हम्म. कारण त्यावेळेस त्याला एक्सप्रेस करायचं होतं, पण ते नाही झालं. नाही झालं. मग तो त्याचा एक्सप्रेसिव्हनेस किंवा त्याचं अग्रेसिव्हनेस जे काही असेल ते हळूहळू थोडंसं कमी होत कमी जातं. होत जाते. आणि मोबाईलच्या ऍडिक्शनमुळे मुलं खूप हट्टी होत चाललेली आहेत. म्हणजे राग येणं, हायपर होणं, हे मोबाईल ऍडिक्शन मुळे मुलांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यात. असे पालक तुमच्याकडे येत असतील. हो. ओके. काही अनुभव. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांची एकाग्रता कमी झाली आहे. हम्म. यासाठी पालक जास्त येतात की त्याचं अभ्यासात लक्षच नाहीये, त्याला अभ्यास केलेला लक्षातच राहत नाही. मग तो का राहत नाही, मग आम्ही त्यांना विचारतो की का नाही. म्हणजे सगळ्यात पहिले की तो मोबाईल किती वेळ पाहतो, बरोबर. म्हणजे मोबाईल टायमिंग त्याचं किती आहे त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड डिपेंड. राहतात. आता तो गेम खेळतोय, गेम खेळत असताना तो सतत चित्र हलत असतं. हो मग चित्र हलत असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथे कमी व्हायला लागतं. कमी म्हणजे एका वेळेस ब्रेनला जेव्हा आपण कमांड देतो त्यावेळेस ते सतत जर ते हलत राहिलं तर तो कुठे कॉन्सन्ट्रेट करणार, हा असं होतं. बरोबर आहे. अशा प्रकारचे गोष्टी खूप आहेत. आणि हट्टीपणा मुलांचा, म्हणजे मध्ये तर एक पॅरेंट्स असे होते, मुलगा टीनेज मध्ये आलेला आहे, मोबाईल नाही दिला तर मी सुसाईड करणार. बापरे. असं. म्हणजे 9वीतला मुलगा, आता 9वीतल्या मुलांना मोबाईलची किती गरज मग असते. यावेळी काय पाहिजे तर तो मार्गदर्शन. आईच्या मोबाईल वगैरे युज करू शकत होता, पण आजूबाजूच्या मुलांकडे मोबाईल आणि माझ्याकडे नाहीये. हा त्यांची परिस्थिती पण एवढी नव्हती की भारी मोबाईल घेऊन हा द्यावा हा असं. पण तू मोबाईल नाही दिला तर मी सुसाईड करणार, अशी पण धमकी मुलं मग देतात. यावेळी मार्गदर्शन कशा पद्धतीने केलं जातं. यावेळी आई वडिलांनी समजावून सांगावं, त्याला सगळ्या गोष्टीची जाणीव करून द्यावी. आणि नाही तर मग आम्ही आहोत ऍज अ सायकोलॉजिस्ट. म्हणजे का तर काही गोष्टी आई वडील ज्या पद्धतीने सांगतात ते समजत नसतं, काही गोष्टी आम्ही समजावून सांगतो, आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगतो. आमच्याकडे काही थेरपीज असतात, काही वर्कशीट्स असतात, त्या पद्धतीतून आम्ही मुलांना समजावून सांगतो. मग त्यावेळेस ते मुलांना पटतं. मग बदल जाणवतात तुम्हाला. हो, खूप चांगले बदल जाणवतात. मध्ये एक मुलगा आला होता आणि तो मुलगा एका शाळेत होता तेव्हा तो खूप हुशार होता आणि स्कूल चेंज पुढे त्याची जेईई नीटची तयारी व्हावी म्हणून, पण तो खूप डाऊन आला अभ्यासामध्ये. का तर ज्याच्याशी जेव्हा बोललो, म्हणजे पॅरेंट्स आले की तो आता खूप हुशार होता, आता खूप डाऊन आलाय आणि त्याला तिथे ऍडमिशन घेऊन 6च महिने झाले होते. मग मी त्या पॅरेंट्सना सांगितलं की 6 महिन्यात त्याला ते एन्व्हायरमेंट हे तरी म्हणजे मॅच तरी करून घेऊ दे ना त्या एन्व्हायरमेंटची. म्हणजे तुम्ही स्कूल बदललेली, त्याची अकॅडमी मध्ये घातलेले, त्याला त्याचे मित्र बदललेले आहेत, त्याचे टीचर्स बदललेले आहेत आणि त्याचबरोबर अभ्यासाचं पण थोडस हे बदललेलं आहे. म्हणजे एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात गेलं, जुळवून घ्यायला त्याला थोडासा वेळ लागतो. काही मुलं घेतात त्यातून पण काही मुलांना थोडा वेळ लागतो. मग असं मला त्यावेळेस वाटलं. पण जेव्हा त्या मुलाशी मी बोलले त्यावेळेस एक लक्षात आलं की ते पॅरेंट्स त्याला सतत सांगायचे की मी 1.5 लाख रुपये तुझ्यावर वर्षातून खर्च करतोय आणि तू काहीच अभ्यास करत नाहीये. मग तो मुलगा मला म्हटला की हे बाकीच्यांचं काही नाही, पण हे जे बोलतात त्याचं प्रेशर माझ्यावर खूप येतं. ओके. की वडील आपल्यासाठी इतके पैसे खर्च करतात आहे, मग आपल्याकडून अभ्यास होत नाहीये, म्हणून तो त्याचा स्ट्रेस वाढत होता त्या मुलाचा.
मग मुलांना काउन्सिलिंग करता करता मला त्या पॅरेंट्सशी पण बोलायला लागलं. बोलायला. मग दोघांना जेव्हा बोलले तेव्हा त्यांना पण लक्षात आलं की अरे आपण हे करतोय आणि ते नाही करायला पाहिजे. आणि मग तिथून पुढे त्याची ग्रोथ चांगली म्हणजे झाली. एक प्रकारे पालकांचं देखील बर्डन मुलांवरती राहतं. राहतं तर ते नको व्हायला. नको व्हायला. ओके. त्याबरोबर करिअर निवडताना सुद्धा पालकांचं बर्डन खूप राहतं. ओके. हा की नाही तू हेच करायला पाहिजे आणि हेच व्हायला पाहिजे. पण आधीचा काळ वेगळा होता. खूप कमी स्ट्रीम्स असायच्या आणि त्याच्यात केलं की चांगलं होईल असं एक मुलांचं हे असायचं. पण आता मुलांना पण बाहेरचं खूप जग दिसतंय की आपण काय काय करू शकतो. मग त्यातलं मला काय आवडू शकतं हे मुलं पण चूज करू शकतात. पण पालकांचं पीअर प्रेशर एवढं आहे ना की त्याच्यात न आवडीच्या गोष्टी मुलांना करायला लागतात. मग त्याच्यात तो खूप चांगला नाही करू शकत. तर आपण बघू ना आपण म्हणजे आता आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं तर तो क्रिकेट खूप चांगला खेळतो. पण त्याला जरा उद्या सांगितलं की नाही नाही तू गाणं म्हणायला पाहिजे तर ते नाही होऊ शकत असं. म्हणजे त्याची जी आवड आहे त्याच्यात त्याला करू दे आणि त्याच्यातच तो चांगलं करणार आहे. जॉईंट फॅमिली आता खूप कमी प्रमाणात दिसत आहे. तर जॉईंट फॅमिली म्हणजे घरात लोकच कमी असल्यामुळे मुलांवर काही याचा परिणाम असतो का? होतो का? होतो नक्कीच. कारण जॉईंट फॅमिली नसल्यामुळे की मुलांना नाती जी आहेत काका मामा आई आजी वगैरे तर ते कुठेतरी हरवत चाललेले आहेत. का तर आपल्याकडे कसं असायचं पुढे आधी जॉईंट फॅमिली असताना वडील रागवले तर आपण काकाकडे जायचो किंवा आई रागवली तर काकीकडे जायचो असं. आणि हा एक परिणाम आहेच आहे की त्याच प्रोटेक्ट करायला कोणीतरी असायचं समजावून घ्यायला. आणि त्याच्याबरोबर की माझा चुलत भाऊ आहे माझ्याबरोबर दुसरे भाऊ बहीण आहेत तर मला सगळ्यांमध्ये तडजोड कशी करायची आहे म्हणजे सगळ्यांबरोबर कसं चालायचंय तिचं तो शेअरिंग कसं करायचं सगळ्यात की शेअरिंग कसं करायचंय हे त्यावेळेस मुलांना खूप चांगलं माहिती असायचं. पण आता जॉईंट फॅमिली नसल्यामुळे आणि न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे हे शेअरिंगचं प्रमाण मुलांमध्ये खूप कमी झालेलं आहे की सगळ्या गोष्टी आपल्या आहेत आपल्याला इझिली मिळालेल्या आहेत आणि माझ्यासारखंच सगळं व्हायला पाहिजे. ही मुलांमध्ये ही गोष्ट वाढत चालली आहे. हा स्वभाव मुलांमधला वाढत चाललाय आणि याचा परिणाम पुढे जाऊन कुठे होतोय म्हणजे मी पाहिलं तर आफ्टर मॅरेज याचा परिणाम जास्ती होतोय. म्हणजे लग्न झाल्यानंतर ती तडजोड करायची असते हेच मुलांना माहिती नाही आणि मग तिथून पुढे डिवोर्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. का तर मला समोरच्याशी जुळवूनच घेता येत नाहीये. बरोबर आहे. मग ते जुळवून घेणं कुठं होतं ते जॉईंट फॅमिली जुळवून घेणं होतं. हा म्हणजे मामा जरी रागवला तरी त्याच्याकडे जाऊन परत त्याच्याशी बोलणं किंवा मावशी रागवली तरी तिच्याशी जाऊन परत बोलणं हे जुळवून घेणं जे होतं ते जॉईंट फॅमिलीत होतं. पण ते न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आता हरवत चालल्यामुळे त्याचे परिणाम पुढे जाऊन मुलांच्या आयुष्यावर होतात. बरोबर आहे. सर्व मुलांचा ऐकू एकसारखा असतो का? काही कम्पेअर केलं जातं का? हा सर्व मुलांचा आयक्यू सारखा नसतो. बऱ्यापैकी मुलांचा आयक्यू असतो चांगला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आवड काय आहे मुलांची ही खूप महत्वाची असते. आणि आयक्यू लेवल जरी मुलांना म्हणजे आम्ही म्हणतो की 75% वर मूल नॉर्मल पण काही काही मुलांचा आयक्यू खूप चांगला पण असतो. आणि जेव्हा की मुलं काहीतरी करायला लागतात ते त्याच्या आयक्यू म्हणजे तो हुशार आहे म्हणूनच तो तसा करतो असं नसतं. म्हणजे जे की खूप पॅरेंट्स कंपॅरिझन करत अरे तो तेवढा हुशार आहे मग तू का नाहीये तो करू शकतो तू का नाही करू शकत. म्हणजे एका क्लासमध्ये 40 मुलं असतात मग कुणीतरी फर्स्ट येतो सेकंड येतो थर्ड येतो आणि कुणीतरी लास्ट पण येतो. मग याचा अर्थ असा नाही की त्या मुलाचा आयक्यू कमी आहे. तो मुलगा दुसऱ्या कशात तरी खूप चांगलं करू शकेल हे पॅरेंट्सनी लक्षात घ्यायला पाहिजे की कंपॅरिझन न करता की आपला मुलगा थेअरीमध्ये नाही चांगलं करत आहे प्रॅक्टिकलमध्ये असेल किंवा दुसऱ्या कशात तरी चांगलं करत असेल हे पॅरेंट्सनी ओळखून घ्यायला पाहिजे की नाही तो लास्ट येतोय मग त्याला अभ्यास आवडत नाहीये का अभ्यासातला कुठला विषय आवडत नाहीये मग तो विषय आवडत नसेल तर तो त्याच्या आवडीचा कसा बनवायचा आता तो अभ्यास तर करावाच लागणार आहे मग तो त्याच्या आवडीचा कसा बनवायचा आणि तो त्याच्या आवडीचा बनवणं पण तेवढं गरजेचं आहे का जेणे की करून त्याला दुसऱ्या कशात तरी आवडेल.
ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं त्यावेळेस खूप गरजेचं असतं. आता सगळ्या पालकांना असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझी मुलगी इंजिनियर व्हावी. तर कुठेतरी मुलांच्या मनामध्ये असतं की नाही, मला हे दोन्ही पण नाही व्हायचं. पण पालकांचा प्रचंड हट्ट मी आता बघतीये हो. की नाही, आमची मुलं डॉक्टर किंवा इंजिनियरच झाली पाहिजे. तर आतून ही मुलं घुसमटली जात आहेत, त्याचा परिणाम मुलांवरती नक्कीच होत असेल. नक्कीच होतो. तर मग काय सांगाल तुम्ही? मुलांनी डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं म्हणून ऍक्च्युली मी काही एज्युकेशन सिस्टीमच्या ह्याच्यात नाहीये, पण आत्ताचं पॅरेंट्स असं झालंय की 5वी पासून मुलगा अकॅडमीत घातला म्हणजे तो डॉक्टर आणि इंजिनियर होऊनच बाहेर पडणार, हो, असं पालकांचं असं मत आहे. पालकांचं एक हे असतं. हो. हा, पण मला असं वाटतं की डॉक्टर आणि इंजिनियर ह्या फील्ड आहेतच चांगल्या, पण त्याच्याबरोबर अजूनही खूप फील्ड आहेत हो, की जिथे मुलं चांगलं करू चांगलं शकतात. करू शकतात. मग त्या फील्ड आपण मुलांना इंट्रोड्यूस करून देणं, आपण त्याच्यावर स्वतः अभ्यास करणं, हे पण पालकांनी आधीच हो, करायला हवं. करायला हवं. हा, आणि त्या पद्धतीने तुम्ही जात राहा, असं तर मला पॅरेंट्सना सांगावं लागेल. म्हणजे 5वी पासूनच घातल्यानंतर तो डॉक्टर आणि इंजिनियर होऊनच बाहेर पडेल असं नाही ना. असं नाही. एखाद्याला डॉक्टर नाही व्हायचंय, नाही आवडत आहे, त्याला दुसरीकडे काहीतरी करायचंय, मग ते फील्ड पालकांनी शोधावं. आणि कुठल्या फील्डमध्ये, म्हणजे कुठलीही फील्ड तुम्ही चूज केलं तर त्याच्यातून अर्निंग कसं करायचं आहे, म्हणजे तो एक खूप महत्वाचा हे राहतो हो, की डॉक्टर आणि इंजिनियर झाला म्हणजे त्याचं अर्निंग खूप चांगलं होणार आहे. असं नाही, आजकाल ग्राफिक डिझायनर हो, आहेत, हो. फॅशन डिझायनर खूप आहे, आहेत. खूप आहे. हा, त्याच्यात पण खूप चांगलं अर्निंग होते. काही आता नवीन स्टार्टअप्स करणार आहेत, हो. बिझनेस करणार आहेत, हो. त्यातून पण अर्निंग चांगलं होते. पण ते कसं करायचं आहे हे जर पालकांनीच आपण आधी समजून घेतलं समजून पाहिजे. घेतलं तर मग मुलांवर प्रेशर करणं हळूहळू कमी कमी होऊन जाईल. ज्यावेळी मुलं टीनेज मध्ये येतात त्यावेळी मुलांशी आपण कोणत्याही विषयावरती चर्चा करू शकतो का, आणि केली पाहिजे का? ती गरज आहे का? हो, नक्कीच ती गरज आहे. कारण मी जेव्हा टीनेज मध्ये मुलं येतात तर त्यांच्यात शारीरिक बदल खूप होत असतात. आणि शारीरिक बदलांबरोबर त्यावेळेस मानसिक बदल पण त्यांच्यात होत असतात, का तर तिकडे पूर्ण हार्मोन्स चेंज होत असतात. आणि त्यावेळेस खरंच पालकांनी त्यांच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. त्याला त्याच्याबद्दल थोडीशी आधीची माहिती देऊन मुलांना, इव्हन मुलींना आपण सांगतो, पण मुलांशी बोलणं नाही होत. पण मुलं पण कुठेतरी प्युबर्टी एज मध्ये जात असतात. मग त्यावेळेस पण त्याच्या वडिलांनी किंवा आईनी मुलींशी असं थोडं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. का तर आपण नाही बोललं तर मुलं बाहेरून कुठून तरी त्याची उत्तरं शोधतात की हे असं का होतंय. आणि मग चुकीची काहीतरी माहिती घेण्यापेक्षा पालकांनीच या बाबतीत व्यवस्थित मुलांशी बोललं, आपलीच मुलं आहेत. त्यामुळे आपणच, म्हणजे दुसऱ्या कोणी बोलण्यापेक्षा आपण मुलांशी बोलणं गरजेचं आहे. नंतर आता हा लास्टचा क्वेश्चन असेल की मुलं आणि पालक यांच्या मार्गदर्शन तुम्ही आता काय कराल ते सांगा या चर्चेतून. सगळ्यात पहिल्यांदा मी पालकांना आणि मुलांना दोघांनाही असं सांगेन की स्ट्रेसफुल जीवन जगण्यापेक्षा आनंदी जीवन जगा. आणि ते खूप सहज आहे, इझी आहे, पण आपणच ते कॉम्प्लिकेटेड करत चाललेलो आहे. का तर आपली लाईफस्टाईल जी आहे ती आपण एवढी हाय करून ठेवली की आपण तशीच अपेक्षा मुलांकडून पण करतोय. म्हणजे आपण म्हणतो की मुलाला मोबाईलचं ऍडिक्शन लागलंय, पण ते कुठून सुरुवात झाली त्याची, आपण दिल्याशिवाय तर मुलांना मोबाईल नाही माहिती होणार. कुठून सुरुवात झाली आणि ती कुठपर्यंत आली, म्हणजे थोडंसं सेल्फ ऑब्झर्वेशन पालकांनी करावं की आपण कुठे कुठे मुलांना की आता मोबाईलचं ऍडिक्शन झालं म्हणा किंवा करिअरच्या संदर्भात आपण कुठे मुलांना अडवतोय का, किंवा आपण एक्स्ट्रा पॉझिटिव्ह मुलांबाबत झालोय का. मला असं वाटतं की एक्स्ट्रा पॉझिटिव्ह होण्यापेक्षा मुलांना पालकांनी धडपडत मोठं होऊ दे. धडपडत मोठं होणं का मी म्हणते, का तर पुढे जाऊन खूप सगळे सिच्युएशन चेंज होणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये, आणि त्यावेळेस त्या मुलांना ती सिच्युएशन हँडल करता यायला पाहिजे. बरोबर. जेव्हा आपण ओव्हर पॉझिटिव्ह होतो किंवा खूप प्रोटेक्ट करतो त्यावेळेस ते मुलं ती सिच्युएशन हँडल करत नाहीत, आणि मग एखाद्याचं सुसाईड सारखं हे घडून जातं. का तर सुसाईडचे थॉट्स कधी येतात, जेव्हा मुलांना
ती सिच्युएशन हँडल करता येत येत नाही. नाही. हम्म. त्यावेळेस मग ते हतबल होतात किंवा तिथून ते मागे सरकायला लागतात. एखाद्याने खूप छान वातावरण आहे घरात आणि जो तेव्हा तो तिथून थोडासा बाहेर पडला आणि त्याला काही निगेटिव्ह लोक भेटली, काही आपण म्हणतो रॅगिंग किंवा चिडवणारी भेटली, हो. तर तो ती सिच्युएशन हँडल नाही करू शकत. नाही. मग त्यावेळेस तो न्यूनगंडाकडे यायला लागतो हम्म. किंवा डिप्रेशन मध्ये हम्म. जायला लागतो. असं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जे मुलांशी वागतोय किंवा मुलांना आपण जो सपोर्ट करतोय, तर त्यास आपण कसा करायला पाहिजे, हे पण पालकांनी थोडस आता पालकांनी स्वतःच अजून थोडं तयार तयार व्हावं व्हावं. लागेल. असं का तर आता ही जेनझी आणि अल्फा पिढी आपण जी म्हणतोय, बरोबर आहे. त्यावेळेस पालकांना अजून स्ट्रॉंगली तयार होणं गरजेचं आहे गरजेचं आहे. असं मला वाटतं. आणि मुलांनी पण हे समजून घ्यावं की सगळ्यात ऍट द एंड पॅरेंट्स हेच आपले खूप जवळचे आहेत. हम्म. तुम्ही समाजात कुठेही जा किंवा खूप मित्र करा, खूप मैत्रिणी करा. हो. आता मोबाईलवर तुम्ही खूप चॅटिंग करता करता खूप जणांबरोबर तुम्ही अटॅच होता, हो. पण जेव्हा एखाद्या संकटात तुम्ही सापडता किंवा हे हम्म. करता, तर त्यास ती व्यक्ती नाही, तर आपले पालकच पालक. आपल्या सोबत असणार आहे. बरोबर. त्यामुळे मुलांमधलं आणि पालकांमधलं नातं हे कायम मित्र-मैत्रिणींसारखंच असावं आणि ते जे बॉन्डिंग आहे ते खूप स्ट्रॉंग असावं आणि बाहेरच्यांपेक्षा माझे आई वडीलच माझे खूप महत्वाचे आहेत, हम्म. हे मुलांनी पण समजावून घ्यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही आलात, अगदी तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिलात आणि खूप छान चर्चा केली आणि मार्गदर्शनही केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची चर्चा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.